आपण लहानपणी शाळेमध्ये जात होतो तर आपल्या ग्रहपाठाच्या वह्या असायच्या, नोटबुक असायचे, त्याच्यामध्ये निबंध लिहिलेले असायचे आणि त्याच्यामध्ये आपले शिक्षक 3 प्रकारचे शेरे द्यायचे, अ, ब आणि क. अ म्हणजे अच्छा किंवा अति चांगला म्हणजे पहिला नंबर, ब म्हणजे सेकंड नंबर बरा आणि क म्हणजे लिहिलंय तर खरं पण असं काय त्याच्यामध्ये विशेष हँडरायटिंग चांगली आहे, अर्थपूर्ण आहे, त्याच्यामध्ये काही लिंक आहे, सिक्वेन्स आहे, असा काही भाग नाही. तसंच म्हणताना आपण म्हणतो उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. आता आजची जी जीवन पद्धती आहे ती काही उत्तम जीवन पद्धती असं म्हणता येणार नाही, पण म्हणताना महिन्याचं नाव काय दिलंय? पुरुषोत्तम मास. पुरुष कोण? मेल फिमेल मधला पुरुष नाही, स्त्री पुरुषामधला पुरुष या ठिकाणी अर्थ नाहीये, परंतु देहाला चालवणारी चैतन्य शक्ती ज्याला आत्मा म्हटलं जातं त्या आत्म्याला पुरुष म्हटलेलं आहे आणि आत्म्याचे आत्मिक पिता त्यांना परमपुरुष, परमपिता म्हटलेलं आहे. मग उत्तमात उत्तम संस्कार, कर्म, विचार हे चांगले बनवण्याकरता त्या परमपित्यांच्याकडून आपल्याला या युगामध्ये हा फक्त आपण एकच महिना साजरा करतो, पण 1 महिना साजरा करून आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे का? नाही. परंतु सृष्टी चक्राचा इतिहास भूगोल आपण पाहिला तर एका कलियुगाचा, एका युगाचा अंत आणि चक्राच्या नियमानुसार, गुणधर्मानुसार येणाऱ्या नवयुगाची सुरुवात, या दोन्ही युगाच्या मधला जो एक कालावधी आहे, समय आहे, त्याला नावच आहे पुरुषोत्तम संगम युग. आणि खरोखरीच उत्तमात उत्तम जीवन बनवण्याचा, उत्तमात उत्तम गुण धारण करण्याचा, ज्ञान धारण करण्याचा, शक्ती धारण करण्याचा हा खरा आत्ता पुरुषोत्तम संगम युगाचा उत्तम काळ चाललेला आहे. लोक म्हणताना काय म्हणतात सामान्य रीतीने, अरे गंगा वाहत आहे, वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घे. तर खरोखरच या समयाला प्रत्येक व्यक्तीने, चला आतापर्यंत झालं ते झालं, आपण अज्ञानातच होतो, पण आता आपण ईश्वरी ज्ञान घेऊन, प्राचीन राजयोगाचा अभ्यास करून खऱ्या अर्थानं आपण सज्ञानी किंवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत होऊया. आणि त्याच्याकरता थोडासा अधिक वेळ काढायचा आहे. 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र, हे तर आपण सगळं देह, देहाचे संबंधी पदार्थ, वस्तू, वैभव, संबंध, साधन, संपत्ती याच्यामध्येच आपण पूर्णपणे व्यतीत करत आहे. मग आपण आपल्या जीवनाचा उद्धार कसा करणार? आपण आपलं आत्मकल्याण कसं करणार? आणि आपल्यामध्ये आपण परिवर्तन कसं आणणार? म्हणजे या महिन्यामध्ये आपण आपल्या विचारामध्ये, संस्कारामध्ये, भावनांच्या मध्ये, आजपर्यंत चालत आलेल्या मान्यतांच्या मध्ये परिवर्तन करण्याची ही वेळ आहे. आणि या वेळेचं, संगम युगाचं सिंबॉलिक रूप म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये हा एक वाढीव महिना, अधिक महिना आपण व्रताच्या रूपामध्ये साजरा करतो. आता पुरुषोत्तम, उत्तमात उत्तम बनण्याकरता
आपण सुद्धा रोज काही ना काही अभ्यास केला पाहिजे.